प्रिय मित्रांनो, आज रविवार 21 जुलै आणि आजच्या दिवशी आपल्याला एखादे धर्मगुरू हे उत्तम मेंढपाळ कसे असावेत किंवा एखादे पालक हे उत्तम पालक कसे असावेत किंवा एखाद्या गावातील सेवक नेता हा उत्तम सेवक नेता कसा असावा या संदर्भामध्ये आपणास मार्गदर्शन केलेले आहे। आणि म्हणून अगदी सुरुवातीला आपण पाहूया की जुन्या काळात दावीद हा कसा उत्तम एक मेंढपाळ होता हे आपल्याला दाखवलेलं आहे। म्हणजे तो लहानपणीच मेंढर चालत असताना गीतं गायची आणि तो स्वतः जुन्या काळातील देवावर तो स्तोत्र करायचा आणि ती स्तोत्रे तो गायचा आणि समोर त्याची मेंढरं सगळी चालायची तेव्हा त्याला खूप आनंद होत असे आणि त्या आनंदामध्येच तो ती स्तोत्र अधिकाधिक वाढवत गात असे। परंतु त्याच वेळेस जर एखादं मेंढर कुठे हरवलं किंवा त्याच्या मागे एखादं कोणता तर जनावर लागलं तर त्याच्या हातामध्ये बेचकी असायची आणि ती बेचकीमध्ये तो दगड घालून बरोबर त्या जनावराला तो मारायचा आणि ठार करायचा आणि आपल्या मेंढरांना वाचवायचा। तो त्याला चांगल्या हिरव्या कुरणात न्यायचा, तो त्याला मंजूर झाडाकडे न्यायचा पाणी प्यायला आणि त्यांची खूप काळजी व्हायचा। तो त्यांच्या समोर चालून त्यांना सगळी मेंढरं त्याचे अनुकरण करायची। प्रिय मित्रांनो, तशा प्रकारचा हा मेंढपाळ असावा असं अजून काही आजच्या तिन्ही वाचनामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे ना। पहिल्या वाचनामध्ये तेव्हा देव सांगतो आहे की हे जे मेंढपाळ आहेत हे मेंढपाळ लायकीचे नाहीत, ते त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी वाहिलेली नाही आणि ह्याचा अर्थ काय ते आपण लक्षात घेऊया। म्हणजे त्यांनी त्यांच्यावरती लक्ष दिलेलं नाही, त्यांच्या गरजा लक्षात घेतलेल्या नाही, त्यांना परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे वागवलेलं नाही आणि त्यांना नीती धर्म काय हे व्यवस्थित शिकवलेलं नाही आणि त्यावर दुर्लक्ष झाल्या कारणाने आज त्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच वेळेला परमेश्वर काही सांगतो आहे की दाविदाच्या घराण्याला अंकुर फुटेल, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येईल जो नवा तारणारा आणि सगळ्यात उत्तम असा मेंढपाळ आणि त्या मेंढपाळानेच जणू काही आजपर्यंत साऱ्या जगाची काळजी वाहिलेली आहे। आज माझ्या प्रिय मित्रांनो, दुसऱ्या वाचनामध्ये सुद्धा आपल्याला संत पौल सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माणूस आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये समेट बांधलेलं आहे आणि त्या समेटामुळे परमेश्वर आणि माणूस हे एकत्र चालत आहेत आणि त्यामुळे नीती धर्म ह्यांची काळजी घेतली जात आहे आणि त्यामुळे माणुसकीला शोभतायत। प्रिय बंधू भगिनींनो, त्याचबरोबर तो सांगत आहे की बाप्तिस्मा आणि विशेषतः ख्रिस्ताचं रक्त ह्यामध्ये जी वचनं आहेत त्या वचनानुसार माणसाने कसं चालावं आणि कसं राहावं आणि ते माणसाला कसं देवाकडे नेतात हे तो आवर्जून सांगत आहे। प्रिय मित्रांनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या प्रेषितावर कामगिरी जी सोपवलेली आहे ती त्याने खूप चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्याचं कौतुक करतो आणि विशेषतः या कामगिरी बद्दल करत असताना तो त्याला एकांत ठिकाणी नेतो आणि त्यांचं जणू काही मूल्यमापन किंवा परीक्षण होते आणि त्या ठिकाणी ते अधिक चिंतन करतात आणि त्याबरोबरच प्रभू येशू ख्रिस्त हे तो त्यांना नेत असताना त्याला अनेक लोक त्याच्या मागे येत राहतात, पण तो एकांत ठिकाणी नेतो पण तरी देखील लोक येतच राहतात आणि म्हणून त्याला वाटतं की हे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे लोक आहेत, म्हणजे त्यांना कोण वाली नाही आहे, त्यांचं सांभाळ करणारा त्यांच्यावर लक्ष देणारा कोणी नाही आणि म्हणून ते असे भरकटत आहेत। म्हणून प्रिय मित्रांनो, आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे
की मी एक धर्मगुरू म्हणून देखील मेंढपाळ आहे, म्हणून मी त्या बाबतीमध्ये कसं कर्तव्य दक्ष असलं पाहिजे. एखादा आपला पॅरिश काउन्सिल मेंबर आहे, आपले सेवक नेते आहेत, किंवा आपल्या कुटुंबाचा एखादा पालक आहे, प्रत्येक जण मेंढपाळ आहे. प्रत्येकावर जबाबदारी टाकलेली आहे आणि त्याने आपली जबाबदारी ओळखून निस्वार्थपणे सेवा करण्यासाठी पुढे आलो पाहिजे. मागच्या रविवारी आपण सेवक नेत्यांचं शिबिर घेतलं आणि त्या सेवक नेत्याच्या शिबिरामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे हे त्या सांगण्यात आलेलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणाले की हा सेवक नेता किंवा आपलं पॅरिश काउन्सिल सभासद ह्यांची एक आध्यात्मिक आणि नैतिक घडण असली पाहिजे. त्याचबरोबर त्यांची जबाबदारी काय आहे ह्याची त्यांना जाणीव पाहिजे आणि वेळोवेळी जे काही कार्यक्रम होतात ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांना तयार करणे आणि संपूर्ण समाज एकत्र ठेवणे, त्यामध्ये गावाचं ऐक्य कसं आपल्याला दिसेल आणि गावाचं अध्यात्म कसं वाढलेलं असेल, प्रत्येक मनुष्य नीतीने कसं जगू शकेल ह्याविषयी उत्तम मार्गदर्शन करण्यात आलं. आणि मला वाटतं तशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला असणं आवश्यक आहे.